मी आणि राजू दोघे पण खूप चांगले मित्र होतो. शाळेपासून आम्ही जे एकत्र होतो ते सरळ कॉलेजपर्यंत आम्ही एकत्र होतो. त्यामुळे आम्ही खूपच जवळचे मित्र होतो. माझे त्याच्याकडे सततचे येणे जाणे होते. त्याला एक बहीण पण होती. तिचे नाव सोनाली होते. ती आमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान असेल. ती पण मला चांगली ओळखत होती आणि त्यामुळे माझे व तिचे संबंध पण तसे चांगलेच होते. सोनाली जरी माझ्या मित्राची बहीण असली तरी ती खूप चालू मुलगी होती हे मला माहीत होते. तिच्या शरीराचा पुरेपूर उपयोग ती करून घेत होती. ती दिसेला तर काय विचारूच नका अशी देखणी होती. तिचे ते सरळ नाक, गोरा पानवर्ण, सरळ नाक आणि 5.5 फूट उंची हे सगळेच कसे एकदम मस्त मस्त होते. तिची छाती बघून मीच नव्हे तर कॉलेजमधील सगळीच मुले वेडी होत असत. तिचे ते मांसल लुसलुशीत गोलाकार सेफ बघून माझा सोटा नेहमी वळवळ करू लागत असे. लेगिन्समधून दिसणाऱ्या तिच्या गच्च मांड्या बघून त्यात तोंड घालून निवांत घुसळत बसावे असे मला नेहमी वाटत असे. तिचा फिटिंगचा ड्रेस जर का असेल तर मग तिच्या गाडीचा आकार काही विचारूच नका की तो कसा दिसत असे. तिचे ते गोलाकार नितंब बघून सगळे लाळ टपकावत असत. अशी ही सोनाली माझ्याशी खूप जवळीक करून बोलत असे. तिची माझ्याकडे बघायची नजर खूपच वेगळी होती. ती वेगळी म्हणण्यापेक्षा ती जास्त मादक होती असे मला वाटत असे. ती बोलताना नेहमी माझ्या पॅन्टकडे म्हणजे माझ्या सोट्याकडे बघून बोलत असे आणि त्यामुळे तर मी पण तिच्याकडे नंतर छातीकडे बघून बोलायला चालू केले होते. ती खूपच सेक्सी मुलगी होती. आम्हाला दोघांना पण एकाच शहरात नोकरी मिळाली. पण त्यात मजा एक अशी झाली होती की राजूचे काम विदेशी कंपनीचे होते आणि त्यामुळे त्याला रोज नाईट ड्युटी असत असे व मात्र दिवसा काम करत असे. त्यामुळे घरात आमच्यातील एक जण नेहमी असे. दिवसा राजू आणि रात्री मी. सोनालीने पुढील शिक्षणासाठी म्हणून आम्ही जिथे जॉब करत होतो त्याच शहरात ॲडमिशन घेतले होते. ती अर्थातच त्यामुळे आमच्या फ्लॅटवर राहणार होती. ती आली पण आणि बघता बघता सेट पण झाली. तिच्याबरोबर मी आता खूप वेळ घालवू शकत होतो. तिच्या शरीराला मी पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तितका वेळ माझ्या नजरेने ठोकून काढू शकत होतो. राजू संध्याकाळीच ऑफिससाठी जात असे आणि त्याच वेळी मी ऑफिसवरून येत असे. त्यामुळे रात्रीचे जेवण मी व सोनाली दोघे एकत्र घेत असू. तिला ते शहर काहीच माहीत नव्हते आणि त्यामुळे संध्याकाळी ऑफिसवरून आलो मी की तिला घेऊन रोज एके ठिकाणी फेरफटका मारून येत असे आणि ते राजूला पण माहीत असे. पण मी असल्याने तो बिनधास्त होता. आम्ही जसे जास्तीत जास्त वेळ एकत्र घालवू लागलो तसे मी व सोनाली जास्तीत जास्त जवळ येऊ लागलो. ती रोज रात्री झोपताना शॉर्ट घालून झोपत असे आणि जेव्हा राजू असे तेव्हा मात्र ती नेहमी फुल ड्रेस घालून झोपत असे. हा तिच्या वागण्यातील बदल मी पुरेपूर ओळखला होता. त्या दिवशी मी आणि ती दोघेच होतो नेहमीप्रमाणे. तिने नवीन शॉर्ट घातली होती. ती खरोखरच इतकी छोटी होती की त्यातून तिची जांघ पूर्णपणे दिसत होती. तिच्या जांघेच्या इथे असलेला कमालीचा गोरेपणा बघून मी पुरा पागल झालो होतो. तिच्या मांड्यांकडे मी रोखूनच बघू लागलो होतो. तिला पण ते लक्षात आले होते आणि तरीही ती जास्तीत जास्त मला कसे दिसेल हेच बघत होती. तिचा टॉप पण तसाच होता. मोठ्या गळ्याचा तो टॉप तिच्या भरदार छातीचे पुरेपूर प्रदर्शन करत होता. ती काही ना काही तरी कारण काढून मुद्दाम खाली वाकत होती आणि मला तिच्या छातीचे दर्शन देत होती. खूप वेळ तिचा हा डाव चालू होता. मी काही धाडस मात्र केले नाही आणि मग आम्ही दोघे पण जेवण करून झोलो. मी माझ्या रूममध्ये आणि ती तिच्या असे झोपत असे. आम्ही साधारण रात्रीचे 12:30 वाजले असतील. मला पाणी पाहिजे होते म्हणून मी उठलो आणि बाहेर किचनमध्ये येऊन पाणी पिऊ लागलो. परत जाताना मला तिच्या रूममधून कसला तरी आवाज येऊ लागला.
आ आ आ आह असा तो आवाज होता आणि त्यामुळे मी हळूच तिच्या रूमचा दरवाजा उघडून आत काय दिसते ते बघू लागले. आत मी डोकावून बघताच मी वेडा झालो. आत सोनालीने तिचे दोन्ही पाय फाकवले होते. समोर लॅपटॉपमध्ये ती काहीतरी बघत होती. तिचा हात तिच्या शॉर्टमध्ये होता आणि ती तिची पपई चोळत होती. म्हणजेच ती करत होती आणि समोर अर्थातच अश्लील क्लिप असणार हे मी ओळखले होते. तिला त्या अवतारात बघून मी थोडा वेळ तिथे थांबलो. मी मग एकदम दार उघडून मला काही माहीत नाही असे करून आत गेलो. पण ती इतकी बेभान झाली होती की ती मला बघून देखील अजिबात विचलित झाली नाही. ती माझ्याकडे मादक नजरेने बघू लागली आणि मला म्हणाली, "भाशी तरी धाडस केले नाहीस. आता तरी काही करणार आहेस की मी असेच करून मी झोपू." तिचे आमंत्रण मिळताच मी तिच्यावर तुटून पडलो. तिच्या शॉर्टला मी बघता बघता काढून टाकले आणि तिला पण केले. तिचे ते नाजूक गुलाबी ओठ मी माझ्या तोंडात घेऊन त्यांना किस करू लागलो. तिने पण माझे सगळे कपडे काढले आणि तिने मला पूर्ण केले. आम्ही दोघे पण पूर्ण बिना कपड्याचे होताच तिच्या त्या भरदार छातीला मी माझ्या हाताने दाबू लागलो. तिची छाती खूपच पुढे आली आणि तिचा आकार वाढला. तिने तोवर माझा सोटा तिच्या हातात घेतला होता आणि ती त्याला हलवू लागली होती. तिने हलवून हलवून माझा सोटा खूपच मोठा केला होता. तिला मी बाजूला करून तिच्या मांड्यांमध्ये शिरलो. आजवर ज्या गच्च मांड्या मला लांबून खुणावत होत्या त्या आज मी उपभोगत होतो. त्या मांड्यांवरून मी माझी जीभ हळूहळू करत फिरवू लागलो. तिच्या मांड्या मी चाटून आणि चोकून देखील काढल्या. मी मग तिच्या पपईकडे गेलो. तिचे दोन्ही पाय मी वर केले आणि तिच्या पपईला मोकळे केले. तिची पिक्चरमध्ये दाखवतात अगदी तशी होती. तिच्यावरून मी अलगद माझी जीभ एकदा फिरवताच ती शहारली आणि तिने माझे डोके तिच्या हातात घेत तिच्यावर अधिकाधिक ताकदीने दाबण्यास सुरुवात केली. तिच्या पपईवरून मी माझी जीभ फिरवू लागताच तिच्या पपईच्या पदराचा आकार मोठा होऊ लागला. तिच्या मी माझी 2 बोटे घातली आणि हळूहळू करत त्यांना आत बाहेर करत तिचे ते भोक मी मोठे करू लागलो. तिच्यात मी माझी जीभ घालून मी तिचे माउथ फक करू लागलो. खूप वेळ तिची चाटून झाली आणि मग तिने मला बाजूला केले. तिला मी माझा सोटा तिच्या तोंडात घेण्यास सांगताच ती त्याच्यावर तुटून पडली. तो पूर्ण सोटा अगदी सहजच तिने तिच्या तोंडात घेतला आणि ती त्याला चोकू लागली. ती एकसारखी तिचे तोंड वर खाली आणि मागे पुढे करत माझा सोटा चोकत होती आणि त्याला मोठा करा होती. तो पूर्ण कडक झालेला बघून ती खाली झोपली आणि तिने तिचे दोन्ही पाय बाजूला केले. तिच्या पपईवरून मी माझा सोटा रगडू लागलो. हळूहळू करत मग मी माझा सोटा तिच्यात कोंबला आणि माझी कंबर मी जोरजोरात मागे पुढे करून हलवू लागलो. माझे दणके प्रचंड ताकदीचे होते. मी वेड्यासारखा तिला ठोकून काढू लागलो होतो. आह 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 करत ती मला प्रतिसाद देत होती. माझी काही राहत नाही आज. तुझा सोटा खूपच मोठा आहे रे. माझ्या पपईला फक्त आणि फक्त तूच शांत करू शकतो. ये अजून ये आणि माझी खास भागव असे म्हणून ती मला अधिकाधिक तिच्यावर उडवून घेत होती. जवळपास 20 मिनिटे प्रचंड ताकदीने तिला मी ठोकून काढले आणि मग माझा सर्वोच्च क्षण आला. मी माझे सगळे पाणी तिच्या पपईत सोडले आणि तिची माझ्याने पूर्णपणे भरून वाहू लागली आणि मग कुठे आम्ही दोघे शांत झालो. त्या रात्री तर तिला मी झोपूच दिले नाही ही गोष्ट वेगळी. पण त्यानंतर मी रोजच रात्री तिला ठोकून काढू लागलो होतो.